हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असं 36 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, इथे 1.5 इंच मार्किंग, 1.5 इंचावरती अशी एक मार्किंग करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा, आपला छातीचा भाग किती आहे, 36 आहे, 9 आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, बरोबर 10.5ची उंची, 10.5ची घडी घ्यायची आहे. या लाईनवरून आपल्याला पुढच्या बाजूलाच अशी उंची छातीची घडी घेऊन अशी लाईन एक मारून घ्यायची आहे. बघू शकताय उंची बघा आपली किती येणार आहे. आपली मागील तयार उंची किती आहे 13, तर पुढील मागील उंची किती येणार 14, तर पुढील उंची किती घ्यायची प्लस अर्धा इंच जादा म्हणजे 14.5 मी पुढची उंची घेणार आहे आणि अशी एक लाईन मारून घेणार आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग सांगणार. इथं कुठेही आपल्याला कटोरी वाढवायचं नाही आहे. इथं बघा, गळा शोल्डर आपला 5.25 आहे, गळा रुंदी आपली 2 आहे. जितका गळा मोठा तितकी शोल्डर कमी, तितकी गळा रुंदी कमी. बघा, इथं 6 गळा घेतलेला आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. ज्यांना कटोरी वाढवायला जमत नाही ना, त्यांच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे ही कटोरी ब्लाऊज कटिंगची पद्धत. बघू शकताय, इथं सुद्धा मी 5 किंवा 5.25 शोल्डर घेऊन टिक मार्क करून घेतलेली आहे. बघा, मुंड्याला आकार 1.5 इंचावरती मुंड्याला आकार द्यायचा आहे. पुढील मुंड्याला आकार बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने मी 1.5 इंचावरती पुढील मुंड्याला आकार दिलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथून इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे. इकडं कमरेकडून खालच्या साईडने वरती 2 इंच आणि इकडं 2.5 इंच अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. बघा, आता इथून बरोबर मध्य सेंटरपर्यंत आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे. बघा किती येतो, 5.25 मध्ये येतो. इथंपर्यंत आपल्याला एक सारखी लाईन मारून घ्यायची आणि इथून मध्यातून वरती तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघा, आता इथं मध्य पॉईंट केलं आहे ना, तिथून कमरेकडच्या बाजूला 1 इंच बघू शकताय तुम्ही आणि गळ्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता बघा, इथून हा 2.5 इंचाचा पॉईंट हा असा आपल्याला व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर असं आपला कटोरा झालेला आहे. बघा, हे असे पॉईंट जोडून घेतले. आता बघा, इथून वरती अर्धा इंच मार्किंग करायचं आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर. कमीत कमी कुणालाही सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं. फक्त एकदाच 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि बघा, हायचा मध्य पॉईंट करून घ्यायचा. मध्यातून खाली 1.25 इंच उंची घ्यायची आहे अशी आणि परत हा पॉईंट आपल्यालाही जोडून घ्यायचा आहे असा आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग तुम्हाला मी सांगितलेले आहे. इथं कुठेही साईजप्रमाणे प्रत्येक साईजला कटोरी वाढवत बसायची अजिबात गरज नाही. एकदा 1.5 इंच वाढवून आपल्याला कटोरी काढून घ्यायचं आहे. बघा, जसं आपण कट केलेलं आहे, जसं आपण ड्रॉ केलेलं आहे अगदीच तसंच त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटोरा आणि साईडच्या पॅच कटिंग करून घ्यायचं आहे. ही कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. सहज कुणालाही जमेल इतक्या पद्धतीने सांगितलेलं आहे. प्रत्येक कटोरीला साईजप्रमाणे अजिबात कटोरा वाढवायचा नाही आणि हे डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजवर कटिंग केला तरीही चालणार आहे, पण आपला थोडा कपडा वेस्ट जातो म्हणून मी पेपर पॅटर्न काढून घेते आणि फक्त हे 2 पॅटर्न काढून मी पूर्ण ब्लाऊजचं नेहमी कटिंग करते. ह्याचे बरेचसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. आपलं 36 साईज पेपर पॅटर्न झालेलं आहे. अगदी सोपी पद्धत, सहज इझिली जमणार आहे कुणालाही. इथं आता हा परत कटोरा आपल्याला वाढवायची गरज नाही आहे. बघता, डायरेक्ट वाढवल्यामुळे इझिली आपल्याला कटोरा निघून जातो. बघा, किती सुंदर असा आपला कटोरा आलेला आहे. आता हे 2 पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसं कट करायचं हे तुम्हाला दाखवते. बघा, 36 साईज ह्याच्याला हवे असेल तर तुम्ही मापेसुद्धा तुमची लिहून घेऊ शकता. तर बघा,
ते ब्लाऊज पीसवर कसं कटिंग करायचं हे दाखवते. अगोदर मी पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा पाठीचा भाग कसा कट करायचा ह्या आधी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी डिटेल दिलेला आहे. बाहीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे. आता हे 2 पॅटर्न आहेत ना ते व्यवस्थित ठेवून आपल्याला ब्लाऊजचं कटिंग बाकीचं करायचं आहे. तर बघा कसा बसतो, कुठं बसतो, कसा ॲडजस्ट होतो हे सरळ बघायचं. हा आपला पॅच स्ट्रेट ठेवायचा आहे. ज्यांना कटोरी ब्लाऊज जमत नाही असं वाटतं किंवा ज्यांना साईजनुसार कटोरी वाढवता येत नाही त्यांच्यासाठी हा परफेक्ट फॉर्म्युला आहे. कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. बघू शकता आणि आहे तसा अगदी बरोबर व्यवस्थित लाईनने असा मी व्यवस्थित ड्रॉ करून घेत आहे. कुठेही हा भाग वाढवायचा किंवा कमी करायचा नाही. जसा आहे तसा व्यवस्थित आपल्याला पूर्ण असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आपला बरोबर आहे असा आकार झालेला आहे. कुठेही वाढवायचं नाही. आणि बघ कटोरी नेहमी मात्र ही आपली तिरक्या कपडातच आली पाहिजे, तरच कटोरी अशी फुलून गोल आकारमध्ये आणि घातल्यानंतर परफेक्ट साईजनुसार बसणार. ती फक्त तिरक्या कपडाचं जिथं तिरका कपडा क्रॉस होईल तिथंच आपल्याला कटोरी अशी तिरकी ठेवायची आहे. बघू शकता आणि जशी आहे तशी पूर्ण व्यवस्थित करायची. आणि खालच्या बाजूने मी कटोरी अर्धा इंच वाढवणार आहे. तर ती का वाढवते, कारण कटिंग करताना आपण एकसारखं ठेवून कटिंग करतो आणि शिवताना मात्र एक पॅटर्न एकमेकावर ठेवून कटिंग करतो. हा प्रॉब्लेम असल्यामुळे आपला कटोरी अर्धा इंचानं कमी पडतो. म्हणून कटोरी वाढवताना अर्धा इंचानंच वाढवायचं आहे. बघा जसं आणि पॅटर्न एक्स्ट्रा कट केला किंवा आपण जिथं मार्किंग केले त्या मार्किंगवरूनच बरोबर आपल्याला प्रॉपर कट करायचं आहे. आतून कट केला तर आपला कपडा कमी पडणार, बाहेरून कपडा कटिंग केला तर कपडा एक्स्ट्रा होणार. त्यामुळं बरोबर हा कटिंग करताना हे मात्र आपल्याला मार्किंगवरूनच कटिंग करायचं आहे. बघू शकता जसं आपण कटिंग करत आहोत, व्हिडिओ दाखवत आहोत त्याप्रमाणेच आपल्याला व्यवस्थित असं ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं. ही कटोरी ब्लाऊजची कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. एक एक काय करतात ना पूर्ण पॅटर्न क्रॉसपट्टी बाही पाठीचं भाग सगळं पॅटर्न काढत बसतात. त्यामुळे भरपूर वेळ जातो त्या पॅटर्नात. तर तसं करायची गरज नाही. बघा इथे डबल फोल्ड कपडा मी करून घेतलेला आहे. छातीची घडी आपली 10.5ची आहे. इथं मी 10 घेतलेली आहे. आणि इथून बघा एक बाजूला आपल्याला 3.25 घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला 3.25 घ्यायचं आहे. आणि क्रॉसमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. ही आपली डबल क्रॉसपट्टी निघणार आहे कारण हा आपला साधा ब्लाऊज आहे. बघा आणि हा असं कट करून घ्यायचं. अगदी 5 मिनटात आपलं पूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग होतं ह्या पद्धतीने केला तर. आता बघू शकता हा आपला कपडा शिल्लक राहिला आहे. ह्या तिरक्या क्रॉसपट्ट्या काढायच्या. गोटपट्टी नेहमी आपली तिरकी कपड्यातच काढायची 1 इंचाची. म्हणजे काय होतं कपडा क्रॉस पडल्यामुळं गोट आपला अगदी छान आणि फुलून असा येतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टेपने सुद्धा मोजून घेऊ शकता, पण मला परफेक्ट अंदाज आहे त्यामुळं मी ह्या अशा पट्ट्या काढून घेते. हा आपला कपडा डबल फोल्ड आहे. तर बघा ह्या झाल्यात. आता आणखी 2 आपल्याला अजून काढून घ्यायचे. ह्या कपड्यात काय आपल्याला बसणार नाही आहे त्यामुळे मी काय करते ह्या कपड्यात काढून घेते. ह्या आपल्या अशा गोटपट्ट्या तयार झाल्या. ह्या जोडून गोट आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. तर असंच नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा पाठीचा भाग बाही मी अशाच पद्धतीने ठेवून घेते, त्याच पद्धतीने शिवायला घेते. कमरपट्टी, काचपट्टी, बटनपट्टी, गोटपट्टी, आता क्रॉसपट्टी, साईडचा भाग आणि कटोरा असंच ठेवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक